नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचे एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पाहत आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा। ह्याच्या अगोदर आपले 10 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 11वं लेक्चर आहे। ह्याच्यामध्ये आपण मागच्या 10व्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, प्रॅक्टिस सेट 5.4 पाहत होतो आणि त्याच्यामध्ये आपले एग्जाम्पल आपले किती झालेले आहेत, 2 एग्जाम्पल झालेले आहेत प्रॅक्टिस सेटमधले। ठीक आहे, 5.4 मधले। त्याच्यानंतरचा हा थर्ड क्वेश्चन जो आहे, थर्ड क्वेश्चन आपण पाहूया। ठीक आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा। चला तर मग आपण काय करू, डायरेक्टली क्वेश्चन सोडूया। क्वेश्चन कोणताही सोडवताना पहिल्यांदा काय करायचं, क्वेश्चन हा व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा। व्यवस्थित वाचून घ्यायचा, क्वेश्चनमध्ये काय म्हणले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच क्वेश्चन काय करायचं, सोडवायचा। किमान 2 वेळेस तरी काय करायचं, क्वेश्चन वाचून घ्यायचा आणि महत्त्वाचे जे शब्द आहेत क्वेश्चन पेपरवर तुम्ही जेव्हा सोडवता त्याला काय करायचं, अंडरलाईन करायचं। अंडरलाईन केल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये लवकर क्लिक होते आणि जेव्हा तुम्ही क्वेश्चन अर्धा सोडवल्या आणि त्याच्यानंतर बाकी सोडवता, तुम्ही क्वेश्चनकडे बघता तर तुम्हाला डायरेक्टली कळून जाते म्हणजे काय काढायचं आहे। त्यामुळे जास्त वेळ तुमचा वाया जात नाही। तर पहा, आपण क्वेश्चन सोडूया। देर आर 15 तिकीट्स। किती तिकीट्स आहेत? देर आर 15 तिकीट्स इन द बॉक्स। एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये 15 तिकीट्स आहेत, 15 तिकीट आहेत त्या बॉक्समध्ये। ईच बेरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15। म्हणजे की एक बॉक्स आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती सांगतो, एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये 15 तिकीट आहेत आणि प्रत्येका तिकिटावर म्हणजे पहिल्यावर 1, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर 3 असे 15 तिकिटावर असे किती नंबर आहेत, 15 पर्यंत नंबर आहेत, 1 ते 15 पर्यंत नंबर आहेत। ठीक आहे, इथपर्यंत कळलं। वन तिकीट इज ड्रॉन ॲट अ रँडम। रँडमली आपण काय करतो, प्रोबॅबिलिटीमध्ये आपण रँडमलीच करत असतो एक्सपेरिमेंट। ठीक आहे, 1 तिकीट इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम द बॉक्स। आपण काय केलेलं आहे, ते बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये आता तिकीट सगळे 15 तिकीट टाकलेले आहेत। कशावर कोणता नंबर आहे माहीत नाही आपल्याला, म्हणजे मिक्स केलेले सगळे, आणि आपण मध्ये हात घातला आणि अंदाजितपणे आपण एकच तिकीट काढतोय त्याच्यामधनं। ठीक आहे, रँडमली काढतोय न पाहता, म्हणजे आपल्याला नंबर कोणता आहे माहीत नाही, अंदाजे असा न पाहता आपण काढतोय। ठीक आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट। प्रोबॅबिलिटी काढायची इव्हेंटची, दॅट द तिकीट ड्रॉन शोज ॲन इवन नंबर। म्हणजे आपल्याला एक पहिला इव्हेंट दिलेला आहे, प्रोबॅबिलिटी काढायची इव्हेंटची, तर पहिला प्रोबॅबिलिटी कोणता इव्हेंट आहे, तर इवन नंबर आहे का नाही, त्या बॉक्समधनं जो आपण तिकीट काढता म्हणजे तो नंबर इवन असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे। आणि दुसरा क्वेश्चन आहे, शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5। तो 5चा मल्टिपल असला पाहिजे, 5चा मल्टिपल। ठीक आहे, इथपर्यंत क्वेश्चन तुम्हाला समजलेला आहे। आता क्वेश्चन काय करू, आपण स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडवायला सुरू करूया। तर सोल्युशन, पहिल्यांदा आपण काय करतो, सोल्युशन लिहिताना सॅम्पल स्पेस लिहित असतो। ठीक आहे, सॅम्पल स्पेस असं नाव लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली तुम्ही सॅम्पल स्पेस यस बरोबर लिहून टाकायचं। यस बरोबर काय असणार आहे, सॅम्पल स्पेस काय आहे, देर आर 15 तिकीट्स। पुन्हा एकदा वाचत जायचं आणि क्वेश्चन पुन्हा जसं वाचत क्वेश्चन सोडत यायचा। देर आर 15 तिकीट्स इन द बॉक्स, ईच बेरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15। म्हणजे 15 तिकीट आहेत। किती तिकीट आहेत बॉक्समध्ये, 15। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15। ठीक आहे, मी 15च्या 15 नंबर काय केलेले, लिहिलेले आहेत, कारण आपल्याला लागणार आहेत, त्यामुळे 15च्या 15 संख्या काय केलेल्या आहेत, मी लिहिलेल्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ठीक आहे, 15 पर्यंत तुम्ही असं पूर्ण न लिहिता 1 2 3 लिहून डॅश सो ऑन 15 लिहिले तरी चालते, काही हरकत नाही। परंतु मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्यासाठी काय केलेलं आहे, 15च्या 15 लिहिलेले आहेत, कारण आपल्याला मल्टिपल ऑफ 5 आणि इवन नंबर काढायचं आहे, तर इथं संख्या असल्या तर तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाते, त्यासाठी मी लिहिलेलं आहे। ठीक आहे, इथपर्यंत सॅम्पल स्पेस। मग देअरफॉर मला सांगा इथं, देअरफॉर तुमचं एन ऑफ एस किती असणार आहे, एन ऑफ एस तुमचा इथंच खाली लिहितो मी, 15 तिकीट आहेत तर 15 असणार आहे एन ऑफ एस, बरोबर आहे। एन ऑफ एस तुमचं 15 असणार आहे। ठीक आहे, म्हणजे एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल पॉईंट्स किती आहेत तुमचे, 15 आहेत, तर 15 आलेलं आहे एन ऑफ एस। मग त्याच्यानंतर इथपर्यंत झालेलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी काढायचं आहे। पहिल्यांदा इव्हेंट लिहून घ्या, इव्हेंट ए तुमचा, इव्हेंट काय आहे तुमचा, इव्हेंट ए बघून घ्या। इव्हेंट ए म्हणजे आपण पहिल्यांदा जो आहे त्याला इव्हेंट ए म्हणतो, दुसरा असेल तर बी, तुमच्या मनावर काही म्हणू शकता, असं कंपल्शन नाही आहे की तुम्ही ए म्हणा, बी म्हणा, सी म्हणा, डी म्हणा, काही म्हणू शकता। ठीक आहे,
कोणते अल्फाबेट यूज करू शकता. शोज पहिला काय आहे, इव्हेंट ए तुमचा लिहून घ्यायचं जसं तसा. शोज काय आहे, शोज अँड इवन नंबर. शोज काय, तिकीट शोज. असं वाटलं तर तिकीट लावा. इव्हेंट ए तिकीट शोज जे काय आहेत आपले तिकीट आहेत. ठीक आहे, डायरेक्टली तेवढं लिहिले तर शोज अँड इवन नंबर लिहिलं तरी चालते. ठीक आहे, नाही गेलं तर तुम्ही तिकीट लावू शकता, आहे का ना. तिकीट शोज अँड इवन नंबर. इवन नंबर. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. इथपर्यंत काय अडचण नाही, फक्त इव्हेंट लिहिलेला आहे आपण. तिकीट शोज अँड इवन नंबर जशाच तसं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर म्हणजे इव्हेंट ए लिहिलेला आहे. तर ए बरोबर काय असणार आहे तुमचं, म्हणजे ए बरोबर सेट तुमचा. ए बरोबर सेट काय असणार आहे तुमचा, ए बरोबर इवन नंबर सगळ्यांना माहीत आहेत. इवन नंबर माहीत आहेत सगळ्यांना, आहे का नाही. 2, 4, 6 आहे का नाही, 8 हे तुमचे सगळे इवन नंबर आहेत. ठीक आहे, इवन नंबरची व्याख्या काय आहे, ज्या संख्येला 2 पूर्णपणे भाग जातो अशा संख्यांना आपण इवन नंबर म्हणतो. द नंबर आहे का नाही विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे 2 आपण पूर्णपणे डिवाइड करतो, रिमाइंडर तुमचा काही उरत नाही, 2 डिवाइड केल्यानंतर त्याला इवन नंबर म्हणतो. मग असे तुमचे इवन नंबर कोणते कोणते सगळ्यांना माहीत आहेत. जसं की शॉर्टमध्ये तुम्हाला मी इथं लिहून दाखवतो तुमचे इवन नंबर सगळे. हा 2, 4, 6, 8 आहे का नाही, 10 डॅश डॅश सो ऑन अप टू हे तुमचे सगळे इवन नंबर आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला इवन नंबर लिहायचे आहेत. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला इवन नंबर काय आहेत. तर ह्या याच्यामधलेच इवन नंबर लिहायचे आहेत. तर हा एक इवन नंबर आहे का, नाही, तो ऑड नंबर आहे. इवन नंबर नाही, ऑड नंबर आहे. 2 हा इवन नंबर आहे. त्याच्यानंतर 4 हा इवन नंबर आहे. 5 नाही आहे, 6 इवन नंबर आहे. 7 नाही, 8 इवन नंबर आहे. ठीक आहे, 8 हा तुमचा काय आहे, इवन नंबर आहे. 9 ऑड आहे. 10 हा इवन. त्याच्यानंतर 12 इवन आहे. त्याच्यानंतर 14 हा इवन आहे. 15 ऑड आहे. ठीक आहे, हे तुमचे इवन नंबर झालेले आहेत. मग देअरफॉर तुमचं एन ऑफ ए मी इथंच लिहितो. ठीक आहे, आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे. एन ऑफ ए किती आहे तुमचा, मग सांगा मला. हे काउंट करायचे. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती आहेत ते काउंट करायचे आणि लिहायचे एन ऑफ ए. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती आहेत तुमचे, 7 आहेत सॅम्पल पॉईंट. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आहेत तुमचे, 7 सॅम्पल पॉईंट आलेले आहे. ठीक, इथपर्यंत काय अडचण नाही. मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. काय काढायचं तुम्हाला, प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. ठीक आहे, मग प्रोबॅबिलिटी कशाची काढायची, प्रोबॅबिलिटी हा इवन नंबरची आहे का ना. इव्हेंट ए हा इवन नंबर हे आहे, त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काय काढायचं आहे, काढायची आहे. कशाची, म्हणजे एची, इव्हेंट एची. प्रोबॅबिलिटी ऑफ ए आहे का नाही, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू तुमचं एन ऑफ ए अपॉन काय असणार आहे तुमचं, एन ऑफ एस. मग एन ऑफ एची किंमत तुमची आहे 7 आणि एन ऑफ एसची किंमत आहे तुमची 15. ह्या किमती पुट करा, मग ही तुमची प्रोबॅबिलिटी आलेली आहे. प्रोबॅबिलिटी आलेली 7/15 ही तुमची प्रोबॅबिलिटी आलेली आहे इव्हेंट एची. इथपर्यंत काही अडचण नसणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आता तुमचा क्वेश्चन हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये पूर्ण क्वेश्चन किती मार्क्ससाठी येतो, पूर्ण हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येतो. हा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत. आला तर हा पूर्ण क्वेश्चन म्हणजे दोन्ही जर हा इव्हेंट 1 आणि इव्हेंट 2 जर विचारला तरी, आणि हा सॅम्पल स्पेस पूर्ण 3 मार्क्ससाठी, आणि हा सॅम्पल स्पेस आणि वरला आणि फक्त एकच हा किंवा हा एक क्वेश्चन जर आला तर 2 मार्क्ससाठी येतो. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. तर हा इव्हेंट ए झालेला आहे. तर आता हे इव्हेंट एच्या इथंच याला मी काय करतो, बी मध्ये लिहितो, कारण आपल्याकडे जागा कमी आहे. तर मी हे मिटवतो आणि ह्याच जागी काय करतो आपण, इव्हेंट बी घेऊया. तुम्ही याच्या खाली लिहायचे. ठीक आहे, तुमच्याकडे जागा आहे तुमच्या नोटबुकमध्ये, तुम्ही काय करायचं, ह्याच्या खाली लिहायचं. ही मी मिटवतो आणि ह्याच्या खालीच आपण काय घेऊया, इव्हेंट बी. आता इव्हेंट बी काय आहे तुमचा बघा, इव्हेंट बी आहे तुमचा. लिहून घ्यायचं. इव्हेंट बी शोज तिकीट शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. लिहून घ्या, तिकीट आहे का नाही, काय तिकीट शोज ए नंबर which is multiple of 5, which is multiple of 5. ठीक आहे, मल्टिपल ऑफ 5. तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. इव्हेंट बी लिहिलेला आहे मी. इव्हेंट बी तिकीट शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5 आहे का नाही. ठीक आहे, मग हा बी इज इक्वल टू तुमचा सेट, जो सेट आहे असा काय येणार आहे तुमचा पहा. आता मल्टिपल ऑफ 5 म्हणजे काय, सरळ तुमचा 5चा पाडा, 5चा टेबल, त्याला मल्टिपल ऑफ 5चा टेबल सगळ्यांना माहीत आहे. 5च्या टेबलमध्ये सगळ्यात छोटा नंबर 5चा असतो. कोणत्याही टेबलमध्ये स्वतः
तो नंबर काय असतो, छोटा असतो. 5, 10, 15, 20, 25 हे तुमचे काय असणारे नंबर असणार आहेत. तर 5चा टेबल माहीत आहे. 5च्या टेबलमध्ये मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5चा कोणता पण मल्टिपल ऑफ 5 म्हणलं, मल्टिपल ऑफ 6 म्हणलं, मल्टिपल ऑफ 7 म्हणलं, असे तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. तर तो टेबल फक्त लक्षात ठेवायचा आणि त्या टेबलमधले नंबर फक्त घ्यायचा. तर 5चा टेबल लक्षात ठेवा. 5च्या टेबलमध्ये पहिल्यांदा 5 येतो, ठीक आहे. 5 याच्यामध्ये आहे का बघायचं, 5 आहे. त्याच्यानंतर आपला 10 येतो, 10 याच्यामध्ये आहे का बघायचं, 10 पण आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला तुमचा 15 येतो, 15 पण आहे. म्हणजे हे तुम्हाला 3च एलिमेंट काय दिसतील, 3 दिसतील. म्हणजे देअरफॉर तुमचं एन ऑफ बी काय असणार आहे, एन ऑफ बी इज इक्वल टू 3 असणार आहे. काय असणार आहे, एन ऑफ बी इज इक्वल टू 3 असणार आहे. मग तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे पी ऑफ पी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन तुमचं एन ऑफ यस असणार आहे. आणि ह्या किमती पुट करा. एन ऑफ बीची किंमत आहे तुमची 3 आणि एन ऑफ एसची किंमत आहे 15. आता तुम्ही याला सोडू शकता. 3ने ह्या 15ला काय करू शकता, डिवाइड करू शकता. 3ने जर 15ला डिवाइड केलं तर तुमचं काय येणार आहे, 1/5 आहे का नाही. 3ने डिवाइड केलं तर 3 5 15, 3 5 तुमचा 15 होईल. ठीक आहे, 3 5 तुमचा 15 होईल. म्हणजे तुमचा आन्सर काय आलेला आहे, 1/5 आलेला आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, पूर्णपणे सोडून झालेला आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन पूर्णपणे सोडून झालेला आहे. आता याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 तुमच्या बोर्डवर लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 हा व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे, तर a two digit number is formed with digits दिलेले आहेत तुम्हाला 2 3 5 7 9 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन. म्हणजे तुम्हाला काय डिजिट्स दिले, काय डिजिट्स दिलेले आहेत, कोणते डिजिट 2 3 5 7 9 कोणते दिले, 2 3 5 7 9 राईट. तर हे डिजिट दिलेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला 2 डिजिट नंबर बनवायचा आहे. याच्या अगोदर आपण बरेचसे असे 2 डिजिट नंबर बनवले आहेत. तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन बरेचसे झालेले आहेत. ठीक आहे, तर पहा व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी काढायचं आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्मड इज अन ऑड नंबर अ मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 तर तुम्हाला आपण कितीतरी क्वेश्चन बघितले, याच्या अगोदरच बघितले. काय तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारचे येतात, अशा प्रकारे असेल तर ह्याच्यापासून तुम्हाला नंबर बनवायचे. नंबर कसे बनवायचे, 2 डिजिट नंबर तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय क्वेश्चन, एकतर ऑड नंबरवर क्वेश्चन येतो, एकतर इवन नंबरवर क्वेश्चन येतो, एक तर जास्त ऑड इवन आणि मल्टिपल ऑफ 5 मल्टिपल ऑफ 6 असंच येतो. जास्त करून 3 फेमस क्वेश्चन आहेत एक्झामिनरचे, ऑड नंबर, इवन नंबर आणि मल्टिपल ऑफ 5. हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा काय येऊ शकतो, प्राईम नंबर, रेअरली येऊ शकतो प्राईम नंबर वगैरे. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. तर हा क्वेश्चन तुम्हाला आता सोडवायचा. तर हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 2023ला मार्च 2023ला म्हणजे गेल्याच वर्षी, ठीक आहे, मार्च 2023ला, तर मार्च 2023मध्ये हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. किती मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे, 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे. 3 मार्क्ससाठी तुमच्या परीक्षेमध्ये मार्च 2023ला विचारले गेलेला आहे पूर्ण क्वेश्चन जशाच तसा. आणि हाच क्वेश्चन मार्च 2020मध्ये विचारले गेलेला आहे. मार्च 2020मध्ये किती मार्क्सला विचारले गेलेला आहे, मार्च 2020. ठीक आहे, तर 20मध्ये हा क्वेश्चन 2 मार्क्सला विचारलेला गेलेला आहे. किती मार्क्सला, 2 मार्क्सला. परंतु त्याच्यामध्ये फक्त इथपर्यंतच क्वेश्चन विचारला आहे. आणि ऑड नंबर म्हणजे तुम्हाला हे मल्टिपल ऑफ 5 नव्हतं, म्हणजे फक्त इव्हेंट एकच विचारला होता. म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये म्हणजे हा क्वेश्चन आणि एक सॅम्पल स्पेस म्हणजे हे इव्हेंट ए किंवा इव्हेंट ए दिला किंवा इव्हेंट बी दिला तर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो, आणि दोन्ही दिले तर तुम्हाला 3 मार्क्ससाठी हमखास हा क्वेश्चन येतो. तर हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये बोर्डच्या 2 वेळेस विचारलेला आहे, तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर पहा, तर क्वेश्चन सोडूया आपण. ठीक आहे, तर सोल्युशन पहिल्यांदा आपण काय करायचं, सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचं. सॅम्पल स्पेस यस आहे का नाही, सॅम्पल स्पेस यस बरोबर. ठीक आहे, सॅम्पल स्पेस यस बरोबर मी तर लिहितो. ठीक आहे, सॅम्पल स्पेस यस बरोबर. आता 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट्स. तर ह्या डिजिट्सपासून मी तर डिजिट्स काय करतो, तुम्हाला सोपं जावं म्हणून लिहून घेतो. 2 3 5 7 9 हे आता तुम्हाला डिजिट्स दिलेले आहेत. ह्याच्यापासून तुम्हाला 2 डिजिट नंबर बनवायचे. आता 2 डिजिट नंबर सगळ्यांना माहीत आहे, 2 डिजिट नंबर. ठीक आहे, पुन्हा आता सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही जर सगळे स्टार्टिंगपासून लेक्चर बघत आला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तर याच्यापासून 2 डिजिट नंबर कसं बनवायचं, तर पहिल्यांदा हा पहिला नंबर घ्यायचा.
घेतला आपण 2, त्याच्यासोबत हे सगळे नंबर लावत जायचं. 2 सोबत 3 लावला तुम्ही 23 होईल. 2 सोबत 5 लावा 25 होईल. त्याच्यानंतर 2 सोबत 7 लावा 27 होईल. 2 सोबत 9 लावा 29 होईल. म्हणजे तुम्हाला ह्या 5 नंबरपासून किती नंबर बनतील? 4 नंबर बनलेले आहेत तुम्हाला. प्रत्येक याच्यापासून 4 नंबर मिळतील तुम्हाला. ठीक आहे. मग हे 4 झाले. आता 3 घ्या. आता 3 सोबत तुम्ही आणि 3 सोबत हा 2 लावा. 3 सोबत 3 लावू शकत नाही. 3 सोबत 3 लावलं तर रिपिटेशन होते आणि रिपिटेशन आपल्याला करायचं नाही. 3 सोबत 2 लावला तर 32 होईल. मग 3 सोबत तुम्हाला 5 लावायचं आहे. ठीक आहे. 3 सोबत 5 लावला 35. 3 सोबत 7 लावा 37. 3 सोबत 9 लावा 39. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर नंबर घ्या 5. ठीक आहे. 5 घ्या. 5 घेतल्यावर 5 सोबत तुम्ही काय लावा? स्टार्टिंगपासून सुरू करायचं, कारण चुकणार नाही. मध्येच सुरू केलं तर तुमचं चुकू शकते. 5 सोबत तुम्हाला 2 लावा 52 होईल. 5 सोबत 3 लावा 53 होईल. 5 सोबत 7 लावा 57 होईल. आणि 5 सोबत 9 लावा 59 होईल. इथपर्यंत कळलं. त्याच्यानंतर 7 घ्या. आता इथं लिहितो मी. 7 सोबत तुम्ही काय करा? ह्या 7 सोबत 2 लावा. ठीक आहे. 7 सोबत 2 लावलं तर तुमचा काय होईल? 72 होईल. 7 सोबत तुम्हाला 2 लावायचं आहे 72. त्याच्यानंतर 7 सोबत तुम्हाला 3 लावायचं आहे. पहा 7 सोबत काय करायचं आहे तुम्हाला? 3 लावायचं आहे. 7 सोबत 5 लावा. 7 सोबत तुम्हाला 9 लावायचं आहे. ठीक आहे. 7 सोबत 2 3 5 आणि 2 3 5 9 लावलं. त्याच्यानंतर 9 सोबत तुम्हाला काय करायचं आहे? 9 सोबत तुम्हाला हा 2 लावायचा 92. 9 सोबत 3 लावा 93. 95 होईल तुमचा. त्याच्यानंतर 97 होईल. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. म्हणजे प्रत्येक एका डिजिटपासून तुम्ही 4 नंबर बनवू शकता. आता तुमचे हे डिजिट किती आहेत? 5 आहेत. म्हणजे तुमचे सगळे डिजिट्स किती? एकापासून 4 आणि सगळे डिजिट 5, तर 4 पंचे 20 डिजिट्स बनायला पाहिजे तुमची. तर काउंट करून बघा तुमचे 20 आहेत का? ठीक आहे. सगळे मिळून 20 डिजिट्स आहेत का हे काउंट करून बघा. 2 डिजिट नंबर. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे. 20 आलेले आहेत. बरोबर आहे. मग तुमचं देअरफॉर मी इथंच लिहितो. देअरफॉर तुमचं n(s) = किती असणार आहे? तुमचं 20 असायला पाहिजे आहे. 20. ठीक आहे. n(s) तुमचं 20 आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा इव्हेंट ए. ठीक आहे. इव्हेंट ए तुमचा. ठीक आहे. का आहे तो लिहून घ्या. इव्हेंट ए. इव्हेंट ए जो आहे तो लिहून घ्या. इव्हेंट ए का आहे? ॲन ऑड नंबर आहे का नाही? हे डिजिट आहे का नाही? 2 डिजिट नंबर इज ऑड नंबर. ॲन ऑड नंबर. डायरेक्टली ॲन ऑड नंबर लिहिले तरी चालेल. ॲन ऑड नंबर. तर तुमचा 2 डिजिट नंबर कसा असला पाहिजे? ऑड नंबर असला पाहिजे. म्हणजे A तुम्हाला लिहायचं आहे. A तुम्हाला सेट ऑड नंबरचा बघायचा. तर ऑड नंबर सगळ्यांना माहीत आहेत आहे का नाही? ऑड नंबरची व्याख्या का आहे? ज्या आहे का नाही, ज्या नंबरला आपण 2ने डिवाइड केल्याच्या नंतर रिमाइंडर 1 उरतो तर तो ऑड नंबर, आणि कम्प्लिटली भाग जात असेल तर तो इवन नंबर. ठीक आहे. तर ऑड नंबर. तर तुमचा हा 23 काय आहे? ऑड नंबर आहे. 23 ऑड नंबर आहे. 25 ऑड नंबर आहे. 27 ऑड नंबर आहे. 29 ऑड नंबर आहे. म्हणजे हे तुमचे 4ही तुमचे ऑड नंबर आहेत. हा 32 तुमचा का आहे? इवन नंबर आहे. 35 हा तुमचा ऑड नंबर आहे. 37 ऑड नंबर आहे. 39 ऑड नंबर आहे. 52 इवन नंबर आहे. 53 तुमचा कोणता नंबर आहे? ऑड नंबर आहे. 57 तुमचा का आहे? ऑड नंबर आहे. 59 तुमचा ऑड नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं लिहितो मी, खालीच लिहून घेतो. ठीक आहे. आपल्याला 72 तुमचा का आहे? इवन नंबर आहे. 73 तुमचा ऑड नंबर आहे. 75 तुमचा ऑड नंबर आहे. 79 ऑड नंबर आहे. 92 इवन आहे. 93 तुमचा ऑड आहे. 95 तुमचा का आहे? ऑड आहे. 97 ऑड आहे. आता पहा हे किती आले? काउंट करा आणि लिहा. तर 1 2 ठीक आहे. मोजून घ्या आणि लिहा. किती आले तुमचे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे देअरफॉर तुमचं n(a). ठीक आहे. n(a) तुमचं किती आलेलं आहे? विसरलो मी. किती आले होते पहा आपले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ठीक आहे. 16 आलेले आहेत. ठीक आहे. तर 16 आलेले आहेत. फक्त आपण इवन नंबर सोडले तर 20मधनं इवन नंबर सोडून द्या. इवन नंबर तुमचा 1 2
3 आणि 4 सोडले तर तुमचं 16 आले, बरोबर आहे. पण आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आता काही लोकांना असा प्रश्न पडला असेल, सर तुम्ही एवढं फास्ट म्हणजे ऑड किंवा इवन नंबर कसं ओळखता. ठीक आहे, आता तुम्हाला आता व्याख्या तर सांगितली मी. तुम्हाला ऑड नंबर ओळखताना काय सांगितलं की मी 2 डिवाइड करून बघा, आणि 2 डिवाइड केल्याच्या नंतर तुमचा काय येते कॅरी, म्हणजे रिमाइंडर 1 उरत असेल तर तो ऑड नंबर आहे. तर तुम्ही कोणताही नंबर घ्या, समजा मी याला कोणता नंबर घेतला, छोटा नंबर घेऊ आपण. हा छोटा 23ला जर मग 2 डिवाइड केलं तर आहे का नाही, म्हणजे 11 2 जा 22 आणि रिमाइंडर 1 उरला तुमचा, बरोबर आहे. अशा प्रकारे पण तुम्हाला डिवाइड करत बसलं तर प्रत्येक वेळेस आणि शोधा गेलं तर तुम्हाला 10-15 मिनटं तर लागेल. दुसरी एक आयडिया सांगतो तुम्हाला, ऑड नंबर कसा ओळखायचा. ऑड नंबर ओळखायचा कसा आहे का नाही, ऑड नंबर एखादा नंबर आहे का नाही, किती मोठा नंबर असला तर तो ऑड आहे का इवन कसा ओळखायचा. दुसरी एक आयडिया सांगतो, म्हणजे तुम्ही जर एखादा नंबर ऑड आहे का नाही इवन कसा ओळखायचा, ज्या आहे का नाही एखादी कोणताही नंबर असेल, 2 डिजिट असेल, 3 असेल, किती डिजिट नंबर असो, 4 असो, काय असो, त्याच्या काय करायचं तुम्ही युनिट प्लेस बघायचं. काय बघायचं तुम्ही, युनिट प्लेस आणि मराठीमध्ये म्हणतो त्याला एकक स्थान. ठीक आहे, एकक स्थान त्याचं बघायचं. एकक स्थानी जर तुम्हाला युनिट प्लेसला जर तुम्हाला 1 आहे का नाही, 1 3 5 7 9, काय तुम्हाला युनिट प्लेसला जर तुम्हाला 1 3 5 7 9 ह्यापैकी कोणताही एक जर अंक दिसला तर तो नंबर तुमचा ऑड नंबर आहे. किती अंकी मोठी संख्या राहू द्या, कोणती किती मोठी अंकी संख्या राहू द्या, किती मोठी संख्या राहू द्या, तर तो तुमचा नंबर युनिट प्लेसला बघायचं. युनिट प्लेसला 1 3 5 7 9 जर दिसलं तर तो तुमचा काय आहे, ऑड नंबर आहे. आता इवन नंबर पण लगेच सांगून टाकतो तुम्हाला. इवन नंबर कसा ओळखायचा, इवन नंबर कसा ओळखणार, तर इवन नंबर पहा, इवन नंबर कसा ओळखणार, तर तुम्ही युनिट प्लेसलाच बघायचं. इवन नंबरला काय करायचं, तुम्ही युनिट प्लेसलाच बघायचं. युनिट प्लेसला इवन नंबरला काय करायचं, आता काय बघायचं तुम्ही, इथं लिहितो मी 0 2 4 त्याच्यानंतर 8 आहे का नाही, 0. आता हे जे ह्याच्याच नंतर आहे का 1 आला इकडं तर इथं येईल तुमचा, इथं 0 आला इथं 1 येईल, इथं 2 आला इथं 3 येईल, इथं 4 आला इथं 5 आला. आता हा 6 एक राहिलेला आहे. ठीक आहे, हा 6 आणि तुमचा 8. जर तुमचा युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हा कोणताही नंबर जर दिसला तुम्हाला युनिट प्लेसला, तो नंबर काय आहे तुमचा इवन नंबर आहे. ठीक आहे, आता मी हे जे ऑड नंबर बघितले सगळे हे ऑडसाठी आहे, हे इवनसाठी आहे, लक्षात ठेवायचं. आता तुम्ही बघा 3 आहे 5 आहे 7 9, मी फक्त युनिट प्लेस बघत गेलो आणि लिहून टाकलेले सगळे ऑड नंबर. ठीक आहे, आता हा इवन म्हणलं मी तुम्हाला, इवन कसं ओळखले पहा इथं. आता 32 इथं हा 32 2 आला युनिट प्लेसला इवन आहे, 5 आला ऑड आहे, 7 आला ऑड आहे, 9 आला ऑड आहे, 2 आला इवन आहे, 3 आला ऑड. आता कळत तुम्हाला, विदिन तुम्ही सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये एखादा नंबर इवन आहे का ऑड नंबर आहे तो कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला, तर हे मी मिटून टाकतो. हे रफ वर्क होतं. ठीक आहे, हे लिहून घ्या साईडला कुठंतरी. तुम्ही काय करायचं, अशा गोष्टी काय करायचं, नोटबुकमध्ये तुमच्या कुठंतरी असा बॉक्स करायचा आणि बॉक्समध्ये नोट म्हणून लिहून टाकायचं, नोट म्हणून लिहायचं, नोट म्हणून लिहायचं. तुम्हाला हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. ठीक आहे, आता हा एन ऑफ ए तुमचा 16 आलेला आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं. तुम्हाला काय काढायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी ऑफ ए कशी काढणार तुम्ही, एन ऑफ ए अपॉन तुमचं काय असते, एन ऑफ एस असते. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए निघेल तुम्हाला. एन ऑफ एची किंमत टाका 16 डिवायडेड बाय एन ऑफ एस तुमचा आहे 20. तर हा दोन्हीला पण तुम्ही कितीने डिवाइड करू शकता, 4ने डिवाइड करू शकता. 4 4 जा 16, 4 5 जा 15 20, 4 5 जा 20, म्हणजे तुमचं काय येणार आहे 4/5. आन्सर काय येणार आहे 4/5. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट ए, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय असणार आहे तुमचं 4/5 आलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला ही जागा कमी पडणार आहे, त्यामुळे मी काय करतो, हा इव्हेंट ए एवढं इतकं मिटून टाकतो आणि ह्याला आपण काय करू, इव्हेंट बी इथंच घेऊया आपण. ठीक आहे, तर हे मिटून टाकतो. हे लिहून घ्या तुम्ही, सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे नोटबुकमध्ये. आणि सगळ्यांनी नुसते व्हिडिओ बघायचे नाहीत, एक नोटबुक करायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं सगळं. ठीक आहे, तर पहा आता तुमचा इव्हेंट काय असणार आहे, इव्हेंट बी. इव्हेंट बी, तर इव्हेंट बी काय आहे, अ मल्टिपल ऑफ 5 आहे का नाही. हे जे आपण 2 डिजिट नंबर बनवतो ते काय असले पाहिजे तुमचे मल्टिपल ऑफ 5 आहे का नाही. हे मल्टिपल
मल्टिपल ऑफ 5. असं शॉर्टमध्ये मल्टिपल ऑफ 5 लिहिलं तरी चालते, तुम्हाला काही नाही, कारण त्यांनी दिले ते लिहायचं. तुम्हाला जर वर्डिंग करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर ठीक आहे का नाही. 2 डिजिट नंबर किंवा व्यवस्थित डिटेलमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकता, 2 डिजिट नंबर फॉर्म्ड इव्हेंट बी, लेट इव्हेंट बी इज द 2 डिजिट नंबर फॉर्म्ड इज अ मल्टिपल ऑफ 5. असं एवढं लिहा व्यवस्थित लिहायचं असेल तर. आणि तुम्हाला काय वर्डिंगमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर इव्हेंट ए बी काय असेल ते टाका आणि ज्यांनी ते दिले ते एवढं लिहून टाकून द्यायचं. ठीक आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तर ठीक आहे, मल्टिपल ऑफ 5. आता मल्टिपल ऑफ 5चा क्वेश्चन आता आयच्या अगोदरच आपण सोडवलेला आहे. 5चा टेबल त्यालाच आपण मल्टिपल ऑफ 5 म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बी इज इक्वल टू काय येणार आहे, डायरेक्टली बी इज इक्वल टू तुमचं शोधायचं. तर काय करायचं तुम्हाला, मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5चा टेबल तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 5च्या टेबलमध्ये येणारे नंबर काय करायचे, शोधायचे. म्हणजे 5च्या टेबलमध्ये येणारा नंबर, आता मी तुम्हाला सांगतो 5च्या टेबलमध्ये येणारा नंबर पण कसा ओळखायचा तुम्हाला. 5चा टेबल जर तुम्ही पाहता एक वेळेस 5चा टेबल लिहून दाखवतो तुम्हाला. 5, 10, 15 आहे का नाही, 15, 20, 25, 30, त्याच्यानंतर तुमचा 30च्या नंतर 35. आता तुम्हाला एवढं एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल 5च्या टेबलमध्ये, तर 5चा टेबल म्हणताना तुम्हाला फक्त युनिट प्लेसला तुम्हाला एकतर 5 दिसतो, युनिट प्लेसला 0 दिसतो, 5 दिसतो, 0 दिसतो, 5 दिसतो, 0 दिसतो, 5 दिसतो, 0 दिसतो. मग तुम्ही एक काय करायचं, युनिट प्लेस चेक करायचं 5च्या टेबलमध्ये कसं येते का नाही, कारण 5च्या टेबलवर क्वेश्चन भरपूर सारे आहेत. तर 5च्या टेबलमध्ये तो नंबर येतो का नाही तर कसं लक्षात घ्यायचं, आणि तुम्हाला मोठे नंबर देणार नाहीत ते. ठीक आहे, 5च्या टेबलमध्ये तो नंबर येतो का नाही ते कसं ओळखायचं, त्याचा युनिट प्लेस चेक करायचं. एक तर त्याच्या युनिट प्लेसला 5 येईल, 0 येईल, 5 येईल, 0 येईल, 5 येईल, 0, 5 किंवा 0 जर आला युनिट प्लेसला तर तो 5च्या टेबलमध्ये नंबर येतो असं समजून जायचं. तर चेक करा, तर हा इथं येतो का, 3 नाही. ठीक आहे, 5 म्हणजे 25 आलेला आहे, म्हणजे हा 5च्या टेबलमध्ये येतो. 5 आलेला आहे शेवटी, तर हा 25 नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर हा 7 येत नाही, 9 नाही, 2 नाही, हा 35 येऊन जाईल, कारण ह्याच्या टेबलच्या शेवटी तुमचा काय आलेला, 5 आलेला आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं बघा तुम्ही हे इथं कोणताही येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 75मध्ये 5 आलेला आहे शेवटी, तर हा 75 पण येऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचा 95 आलेला आहे शेवटी, 95 पण 5च्या टेबलमध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरा कोणता येणार नाही. बघा एकदम किती शॉर्ट वेळेमध्ये आपण एकदम व्यवस्थित आहे का नाही 5च्या टेबलमध्ये नंबर मल्टिपल ऑफ 5 आहे का नाही तो आपण शोधून काढलेला आहे. ठीक आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या कुठंतरी. ठीक आहे, असं नोट म्हणून लिहून घ्या, तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे तुम्हाला आहे का नाही. म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला तुमच्या 5 किंवा 0 येतो तो 5च्या टेबलमध्ये काय आहे नंबर येऊन जातो. बरोबर आहे, हे मी मिटवून टाकतो. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता तुम्हाला पहा आपल्याला काय करायचं, इव्हेंट बी लिहिलं, मल्टिपल ऑफ 5 एवढे नंबर मिळालेत. आपल्याला किती मिळाले ते इथंच लिहून घेऊ आपण. तर एन ऑफ बी तुमचं आहे, एन ऑफ बी इज इक्वल टू तुमचं किती असणार आहे, 1 2 3 4, 4च आहेत तुमचे. किती नंबर मिळाले तुम्हाला, एकूण नंबर मिळालेले आहेत 4. एन ऑफ बी तुमचं देअरफॉर किती आहे, 4 आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायचं आहे. काय काढायचं आहे तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय असते तुमचा फॉर्म्युला, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस असते. ठीक आहे, एन ऑफ बीची किंमत तुम्हाला माहीत आहे, एन ऑफ बीची किंमत 4 आहे. एन ऑफ बीची किंमत किती आहे तुमची, 4 आहे. ठीक आहे, 4 ही किंमत पुट करा. आणि एन ऑफ एसची किंमत किती आहे तुमची, 20 आहे, ती पुट करा आणि ह्याला डिवाईड करा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला काय येईल, 4 1/5 येईल, कारण 4नं डिवाईड केलं तर हा 4 कटून जाईल आणि 4 5 जा 20. ठीक आहे, 1/5. म्हणजे अशा प्रकारे तुमचा आन्सर आलेला आहे. प्रोबॅबिलिटी काय आहे, मल्टिपल ऑफ 5ची काय आहे तुमची, 1/5 आहे. हा क्वेश्चन तुमचा पूर्णपणे सोडून झालेला आहे आणि हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुमच्या परीक्षेमध्ये 2 वेळेस विचारला गेलेला आहे. आता ह्याच्यानंतरचा हा प्रॅक्टिस सेट 5.4 मधला तुमचा लास्टचा क्वेश्चन आहे, तो पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तो क्वेश्चन आपण क्वेश्चन नंबर 5 आपण लगेच पाहून घेऊया. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे, 3 मार्क्ससाठी. आणि कधी विचारला गेलेला आहे, मार्च 2022मध्ये. ठीक आहे, मार्च 2022मध्ये हा तुमचा 3 मार्क्सला, मार्च 2022 2022. ठीक आहे, मार्च 2022मध्ये हा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, सोल्युशन पहा, तुम्हाला हा कार्डवर एक क्वेश्चन येऊन जाईल तुमच्या परीक्षेमध्ये, तर कार्डविषयी बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचायचा स्टेप बाय स्टेप आणि क्वेश्चन सोडवायला सुरू करायचं आहे.
अ कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडमली काढलेला आहे फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. तर तुम्हाला कार्ड जे असतात ते पत्ते असतात, त्याच्यामध्ये किती कार्ड्स असतात हे सगळं माहीतच असायला पाहिजे. 52 कार्ड्स असतात, 52 कार्ड्स असतात जे लोक खेळत असतात कार्ड्स. ठीक आहे. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज ॲन एश कार्ड, अ स्पेड कार्ड. ठीक आहे. तर तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी थेअरी जास्त आहे. तर आणि तुम्हाला नॉलेज पण पाहिजे. कशाविषयी नॉलेज पाहिजे? कार्डविषयी. जर तुम्हाला कार्डविषयी नॉलेज असेल, किती प्रकारचे कार्ड असतील तरच हा क्वेश्चन सोडवता येतो, अन्यथा तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जी माहिती 3-4 वेळेस सांगितलेली आहे मी लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर कार्डविषयी माहिती ती व्यवस्थित तुम्ही काय करायची, लक्षात ठेवायची. परीक्षेला जाताना व्यवस्थित माहिती लक्षात ठेवून एक बार नजर टाकूनच जायचं आहे. ठीक आहे. तर पहा, द सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, तुम्हाला माहिती आहे. अ कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये किती कार्ड असतात? 52 कार्ड असतात. त्याच्यावर नंबरिंग असते, आहे का नाही, 1 2 3 4 5 to 52 अशा प्रकारचे. म्हणजे ठीक आहे, आपण काय लिहू शकतो, सॅम्पल स्पेस 1 2 3 डॅश डॅश अप टू 52. किती कार्ड आहेत तुमचे? 52. नाही लिहिले तरी चालते, पण आपण कार्ड हे असं लिहिले सॅम्पल स्पेस. यस, म्हणजे कार्ड किती ते किती आहेत? 1 2 3 4 to 52 पर्यंत असे तुमचे कार्ड्स आहेत. ठीक आहे. त्यांनी दिलेलं आहे. मग तुमचं देअरफॉर तुमचं काय असणार आहे? एन ऑफ एस इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं? 52 असणार आहे. 52 एन ऑफ एस इज इक्वल टू 52. हे असं 52 का आलं? कारण देर आर 52 कार्ड्स सांगितले पण त्यांनी दिलेले पण आहे. सिम्पल लिहायचं, जास्त कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, तुमचा इव्हेंट काय आहे? इव्हेंट काय आहे? सरळ सरळ लिहायचं, जास्त कन्फ्युजन करायचं नाही. इव्हेंट तुमचा इव्हेंट ए आहे. इव्हेंट ए काय आहे? द कार्ड ड्रॉन इज ॲन एश कार्ड. काय आहे असं लिहा, द कार्ड ड्रॉन इज ॲन एश कार्ड, ACE. ठीक आहे. एश कार्ड. ठीक. मग आता तुम्हाला माहीत पाहिजे आता किती कार्ड असतात त्याच्याविषयी तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये इथं माहिती देतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता इथं शॉर्टमध्ये तुम्हाला काय करतो, माहिती देतो. तर पहा, तुमचे किती कार्ड्स असतात? 52 कार्ड्स असतात. पूर्ण टोटल 52 कार्ड्स असतात. ह्याच्यामध्ये तुमच्या 52 कार्ड्समध्ये 2 कलरचे कार्ड असतात. एक तुमचे रेड कलरचे कार्ड असतात आणि ब्लॅक कलरचे कार्ड असतात. काय असतात? रेड कलरचे कार्ड असतात, ब्लॅक कलरचे कार्ड असतात. आणि ह्याच्यामध्ये पण तुमचं काय असते? डिव्हिजन होते ह्याच्यामध्ये. म्हणजे हे रेड कलरचे तुमचे 26 कार्ड असतात, ब्लॅक कलरचे तुमचे 26 कार्ड असतात. ठीक आहे. रेड कलरचे तुमचे 26 कार्ड असतात आणि ब्लॅक कलरचे तुमचे 26 कार्ड असतात. आणि ह्याच्यामध्ये तुमचं म्हणजे हे डिव्हिजन डबल डिव्हिजन होते. म्हणजे इथं 13 कार्ड्स असतात तुमचे. किती कार्ड्स असतात? इथं 13 कार्ड्स असतात, इथं 13, इथं 13 आणि इथं 13. अशा प्रकारचे तुमचे 52 कार्ड्स झालेले आहेत. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये तुमचे हे कळलं असेल तुम्हाला इथपर्यंत. त्याच्यानंतर तुमचे प्रत्येकामध्ये, ठीक आहे, ह्या म्हणजे रेड कलरचे 26 कार्ड आहेत, त्याच्यामध्ये 13चं प्रत्येकाचं एकाचं डिव्हिजन मी सांगतो. ह्याच्यामध्ये तुमचे हे 13 जे आहे तुमचे कोणते कोणते कार्ड असतात? हर्ट कार्ड, डायमंड कार्ड, स्पेड कार्ड आणि क्लब कार्ड. असे 13 तुमचे सगळ्यांचे काय असतात? कार्ड असतात. ठीक आहे. हार्ट कार्ड, स्पेड कार्ड सगळे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, ह्याच्यात काही शंका नसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता, त्याच्यानंतर पहा तर हे 13 कार्ड आहेत. तर हे 13 म्हणजे 13 असतात. तर ह्याच्यामध्ये तुमचे ह्याचं डिव्हिजन पण मी तुम्हाला काय करतो, लिहून दाखवतो व्यवस्थितरित्या. पहा, तर हे 13 कार्ड आहेत. हे तुमचे काय असतात? कोणते? हार्ट कार्ड आणि डायमंड कार्ड. कोणते? म्हणजे हार्टचं सिम्बॉल असते आणि डायमंडचं सिम्बॉल असते. डायमंड आहे का नाही? ठीक आहे. म्हणजे हे हार्टचे 13 असतात तुमचे आणि डायमंडचे 13 कार्ड्स असतात. बरोबर आहे. रेड कलरचे म्हणजे हार्ट आणि डायमंड. त्याच्यानंतरचे उरलेले हे 13 तुमचे कोणते असतात ते पण लिहून घेऊया आपण. हे तुमचे उरलेले आता स्पेड कार्ड आणि क्लब कार्ड. कोणते? स्पेड आणि क्लब.
हे स्पेडचे 13 असतात आणि क्लबचे तुमचे 13 असतात. ठीक आहे, हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. तर 52 कार्ड्स असतात, त्याच्यामध्ये रेड कार्ड 26 असतात, ब्लॅक 26 असतात. त्याच्यामध्ये तुमचे हर्ट रेडमध्ये 2 डिव्हिजन होते, हर्ट कार्ड 13 असतात, डायमंड 13 असतात. ब्लॅकमध्ये 2 स्पेड आणि क्लबचं डिव्हिजन, स्पेड 13 असतात, क्लब 13 असतात. आता ह्याच्यामध्ये म्हणजे सेम डिव्हिजन असणार आहे प्रत्येकामध्ये. आता समजा हार्टचं डिव्हिजन सांगतो मी तुम्हाला, हार्टचं डिव्हिजन सांगतो, पेन चेंज करून घेऊया तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर हार्टमध्ये तुमचे जे आता पहिला जो कार्ड असतो तो तुमचा काय असतो, समजा ॲश कार्ड असतो. ॲश म्हणजे 1 नंबरचा कार्ड असतो तो ॲश कार्ड असतो. त्याच्यानंतर तुमचा 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर आणि 10 नंबर अशा प्रकारची नंबरिंग असते. 1 नंबरचा कार्ड नसतो आणि 1 नंबरचा म्हणजे जो कार्ड म्हणजे असतो त्याला आपण ॲश कार्ड म्हणतो, ॲश कार्ड. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे हे नंबर कार्ड झाले. हे काय झाले तुमचे नंबर कार्ड झाले 1 to 10. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता 13 कार्ड आहेत. किती कार्ड आहेत 13. 13 पैकी 10 गेले, उरले 3. किती उरले 3. तर त्याच्यामध्ये तुमचा एक असतो क्वीन असते. काय असते, एक क्वीन असते. त्याच्यानंतर एक क्वीन असेल तर तिथं किंग राहावंच लागेल, किंग असेल तर क्वीन, क्वीन असेल तर किंग राहतोच, राजा आणि राणी. आणि दुसरा एक असते तुमचा जोकर, त्याला आपण म्हणतो जॅक. जॅक, क्वीन, किंग हे 3 म्हणजे क्वीन, किंग, जॅक हे तुमचे 3 जे कार्ड आहेत, ह्या 3 कार्डला आपण कोणते कार्ड म्हणतो, फेस कार्ड म्हणतो. कोणते कार्ड म्हणतो, हे 3 जे कार्ड आहेत तुमचे, हे तर लिहितो मी. तुमचा क्वीन असेल, का असेल तुमचं क्वीन असेल, त्याच्यानंतर तुमचं किंग असेल, आहे का नाही, किंग असेल आणि तुमचा जॅक असेल. तर ह्या कार्डला आपण काय म्हणतो, फेस कार्ड म्हणतो. कोणते म्हणतो, फेस कार्ड. फेस कार्ड याचा अर्थ चित्र असते त्याच्यावर, का असते, चित्र असते, त्याला फेस कार्ड म्हणतो. आणि या बाकीच्या ह्या सगळ्या कार्डला म्हणजे 1 to 10ला आपण म्हणतो नंबर कार्ड. नंबर कार्ड का म्हणतो, कारण त्यांच्यावर नंबर असतात. मग हे तुमचे हर्टचं पण डिव्हिजन जसं आहे तसंच डिव्हिजन तुमचं डायमंडचं सेम असणार आहे, स्पेडचं सेम असणार आहे, क्लबचं सेम असणार आहे. बरोबर आहे, इथपर्यंत कळले तुम्हाला. म्हणजे ही माहिती बेसिक तुम्हाला माहिती आहे. आता सगळं हे जशाच तसं इथं सगळीकडे असणार आहे. मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, काही अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. जसं मी तुम्हाला इथं सांगून टाकतो प्रोबॅबल प्रश्न, की तुमच्या याच्यामध्ये क्वीन पूर्ण म्हणजे 52 कार्ड्स आहेत. पूर्ण 52 कार्ड्समध्ये रेड कार्ड किती आहेत, तर आन्सर असणार आहे 26. ब्लॅक कार्ड किती आहेत, आन्सर असणार आहे 26. त्याच्यामध्ये हर्ट कार्ड किती आहेत, आन्सर असणार आहे 13. डायमंड कार्ड किती असतील, 13. स्पेड कार्ड 13. क्लब कार्ड किती असतील म्हणलं तरी 13. नंबर कार्ड किती आहेत तुमच्या याच्यामध्ये, आता याच्यामध्ये 10, याच्यामध्ये 10 आहेत, प्रत्येकामध्ये 10 10 10 म्हणलं तर तुमचे हे किती असणार आहेत, सगळे मिळून तुमचे 40 नंबर कार्ड असणार आहेत. किती, 40 नंबर कार्ड असणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर कार्ड किती आहेत ह्या 52मध्ये, नंबर कार्ड एकूण किती आहेत असं जर त्यांनी प्रश्न विचारला तुम्हाला, काय विचारला, नंबर कार्ड किती आहेत एकूण, तर नंबर कार्ड तुमचे किती असणार आहे, नंबर कार्ड, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. नंबर कार्ड तुमचे किती असणार आहेत, 40 कार्ड असणार आहे. किती, 40. कारण हे तुमचे 10 आहेत, हे 10 20, हे 10 आणि हे 10 20 म्हणजे तुमचे एकूण 40 नंबर कार्ड असणार आहेत. फेस कार्ड तुम्हाला विचारलं त्यांनी, फेस कार्ड किती आहेत एकूण, फेस कार्ड. ठीक आहे, फेस कार्ड किती आहेत तर विचारलं तर किती असतील तुमचे, एक क्वीन, किंग, जॅक म्हणजे तुमच्या 13 पैकी हे 3 कार्ड का आहेत, फेस कार्ड आहेत. हे 3 म्हणजे हे 3 आणि 3 6 आणि हे 3 आणि हे 3 तुमचे 6 आणि 6 12 म्हणजे फेस कार्ड तुमचे किती असतात, 12 असतात. म्हणजे नंबर कार्ड 40, फेस कार्ड तुमचे 12 असे 52 होतील. कळलं तुम्हाला. फेस कार्ड पण विचारले जाऊ शकते तुम्हाला. फेस कार्ड 12, नंबर कार्ड 40. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले जाऊ शकते तुमच्या याच्यामध्ये क्वीन किती आहेत. क्वीन किती आहेत तर क्वीन तुमच्या किती असणार आहेत. आता ह्या प्रत्येकामध्ये एक क्वीन असते, ह्याच्यामध्ये एक, तर तुमच्या पूर्ण 52 कार्डमध्ये क्वीन किती असणार आहेत, 4 क्वीन असणार आहेत. किती असणार आहेत, 4 क्वीन. तसा प्रश्न विचारला जाऊ शकते किंग किती आहेत. किंग किती आहेत तर किंग पण तुमच्या याच्यामध्ये 4 आहेत. आणि जॅक किती आहेत असा प्रश्न विचारला तर जॅक पण 4 आहेत. म्हणजे 4 क्वीन, 4 किंग, 4 जॅक असे टोटल तुमचे एकूण 12 असे फेस कार्ड होतील. ठीक आहे. ही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एवढी जी माहिती सांगितली मी तुम्हाला, ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न येणार नाही. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या परीक्षेत कुठल्याही प्रकारचा प्रश्न येणार नाही. आता ॲश कार्डचा एक तुम्हाला, हे ॲश कार्डचा इथं प्रश्न आलेला आहे. ॲश कार्ड तुमचे किती असणार आहेत, प्रत्येकी एक आहे. तर ॲश कार्ड किती असतात म्हणजे हे 1 1
एक असे 4 ॲश कार्ड असतील, 4 ॲश कार्ड पण म्हणलं तर 4. मग ह्याच्या व्यतिरिक्त तुमचा कुठलाही प्रश्न येणार नाही. आता हे जर प्रश्न बघितलं तर पहा, अँड ॲश कार्ड तुम्हाला माहिती आहे, ॲश कार्ड इथं किती असणार आहेत, प्रत्येकी इथं 1 1 1 4. स्पेड कार्ड तुम्हाला माहिती आहेत किती आहेत, 13 कार्ड आहेत. ब्लॅक कलरचे कार्ड असतात, त्याच्यामध्ये 13 स्पेड कार्ड असतात. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आता ही मी माहिती काय करतो, तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, नोटबुकमध्ये नोट करा. ही मी मिटवून टाकतो आणि आपण आता क्वेश्चन हा पाहूया आपण. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला बेसिक माहिती. तर पुढं पाहत आपण क्वेश्चन आपण बघून घेऊया. क्वेश्चन जो आहे तो आपला मेन क्वेश्चन. तर काय होता इव्हेंट, काय द कार्ड ड्रॉन इज अँड ॲश कार्ड. तर किती आता ॲश कार्ड किती आहेत तुम्हाला कळलं असेल. ॲश कार्ड काय आहेत, मग असं एक स्टेटमेंट लिहून टाका. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. काय लिहू शकता, देर आर 4 ॲश कार्ड इन द पॅक ऑफ 52 कार्ड्स. असं एक स्टेटमेंट लिहा. तुम्हाला माहिती आहे का नाही, द कार्ड ड्रॉन इज ॲश कार्ड. देर आर, असं लिहा तुमच्या भाषेत लिहा, देर आर 4 ॲश कार्ड इन द पॅक ऑफ 52. पॅक ऑफ 52 हा 5 आहे. ठीक आहे, 52 कार्ड्स म्हणजे 52 कार्ड्स आहेत. त्याच्यापैकी तुमचे किती ॲश असतात, 4 ॲश असतात. ठीक आहे, 4 ॲश असतात. मग तुम्ही एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं लिहायची 1 2 3 4 लिहायची काही गरज नाही, आहे का नाही. म्हणजे 1 प्रत्येकी 1 तुमचा ॲश कशामध्ये असते, एक डायमंडमध्ये असते, आहे का नाही, एक हार्टमध्ये असते, त्याच्यानंतर एक क्लबमध्ये असते आणि एक स्पेडमध्ये असते. अशा प्रकारचे 4 ॲश असतात, आहे का नाही. हे कळलेले तुम्हाला, असं लिहायची काही गरज नाही. एवढं स्टेटमेंट टाकलं तरी चालते. देर आर 4 ॲश कार्ड इन द पॅक ऑफ 52 कार्ड्स. मग देअरफॉर तुमचं एन ऑफ ए इज इक्वल टू किती असणार आहे तुमचं, 4 असणार आहेत. एन ऑफ ए काय असणार आहे तुमचं, 4 असणार आहे. मग देअरफॉर तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन तुमचं एन ऑफ एस. तर एन ऑफ एची किंमत तुमची 4 आहे आणि एन ऑफ एस काय तुमचा, एन ऑफ एस आहे 52. ठीक आहे. आता काही लोकांना हा प्रश्न पडला असेल, एन ऑफ ए मी 4 कसं घेतले, कारण 4 ॲश कार्ड आहेत, मी सांगितले ते लिहिलेले तुम्हाला इथं. ठीक आहे, ह्याला तुम्ही डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुम्हाला एक आन्सर भेटेल. ठीक आहे, तर ह्याला डिवाइड करा. 13 4 तुमचा काय येईल, 13 4 52 म्हणजे 1 बाय तुमचा 13 येईल. काय येईल तुमचं 1/13. ठीक आहे, 1 बाय काय येईल तुमचं 13 येईल. म्हणजे 4ने डिवाइड केलं तर 13 4 तुमचा 52, 1/13 याचा आन्सर येईल. त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर तुमचा ए झाला, इव्हेंट ए. त्याच्यानंतर तुमचं स्पेड कार्डचा आहे. तर आपण ह्यालाच स्पेड कार्ड करूया कन्वर्ट. हे मिटवतो मी, तर हे मिटवतो आणि आपण ह्यालाच काय करू, इव्हेंट बी करू आणि इथं लिहूया. ठीक आहे, हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. वर्डिंगमध्ये थोडाफार इकडे तिकडे चेंज होऊ शकते, वेगवेगळे लोक वेगवेगळे लिहू शकतात. त्याच्यानुसार तुम्हाला जसं जमल तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. आता हा इव्हेंट त्याच्यानंतर बी आहे का नाही. इव्हेंट काय आहे तुमचा आता बी, आहे का नाही. अ स्पेड कार्ड, अ कार्ड ड्रॉन इज ए कार्ड ड्रॉन इज ए स्पेड कार्ड, इज अ स्पेड कार्ड. तुम्ही जर कार्ड ड्रॉन केलेले, स्पेड कार्डची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे. मग तुम्हाला माहीत आहे किती स्पेड कार्ड आहेत, असं लिहायचं सरळ सरळ, आहे का नाही. तर देर आर किती असतात, देर आर 13 स्पेड कार्ड. आताच लिहून दाखवलेले मी तुम्हाला किती असतात. देर आर, असं लिहून टाका, देर आर 13 स्पेड कार्ड्स इन द पॅक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे तुम्ही सरळ सांगून टाकले त्यांना की देर आर किती असतात, 13 स्पेड कार्ड इन द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 13 असतात. म्हणजे तुमचं बी इज इक्वल टू 1 to 13 लिहायची काय गरज नाही. सरळ सरळ तुम्ही काय लिहून टाका, आहे का नाही. हे तुम्ही लिहिले 13 स्पेड कार्ड्स इन द पॅक ऑफ 52 कार्ड्स. तर हे तुम्हाला कळलं असेल, बरोबर आहे. तर काय लिहू शकता, डायरेक्टली तुम्ही लिहून टाका, एन ऑफ बी लिहून टाका. जास्त कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही. एन ऑफ बी तुमचा असणार आहे 13. किती स्पेड कार्ड आहे तुम्ही तर सांगितले, देर आर 13 स्पेड कार्ड इन अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. एन ऑफ बी इज इक्वल टू तुमचं 13. मग देअरफॉर तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ बी, प्रोबॅबिलिटी काय असणार आहे तुमची, की तुम्ही जे कार्ड काढलेलं आहे स्पेड कार्ड असण्याची, तर लिहा तुम्ही. तर काय असणार आहे, म्हणजे तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे, आपण बी इव्हेंट पाहतोय. ठीक आहे, तर बी लिहा. प्रोबॅबिलिटी ऑफ बी
इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. ठीक आहे, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी आहे तुमचं 13 आणि एन ऑफ एस आहे तुमचं 52. तर ह्याला डिवाइड करा, 13 जर डिवाइड केलं तर 1/4. म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी काय आहे स्पेड कार्ड येण्याची. तुम्ही जर म्हणजे 4 कार्ड काढलं तर त्यापैकी म्हणजे 4 कार्ड काढले तर तुम्ही त्यापैकी एक कार्ड तुमचं स्पेड कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी आहे म्हणजे 1/4. ह्याला जर पर्सेंटेजमध्ये जर लिहिलं तर तुम्ही 25% तुमची काय आहे प्रोबॅबिलिटी आहे असं म्हणू शकता. ठीक आहे, तर इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ही प्रोबॅबिलिटी पर्सेंटेजमध्ये आणि फ्रॅक्शनमध्ये पण दर्शवू शकतो. प्रोबॅबिलिटी आपण फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये आणि पर्सेंटेज फॉर्ममध्ये पण दर्शवू शकतो. हे एवढं लक्षात घ्या, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रोबॅबिलिटी तुम्ही पर्सेंटेजमध्ये दर्शवू शकता का, दाखवू शकता का? यस, तुम्ही प्रोबॅबिलिटी पर्सेंटेजमध्ये दाखवू शकता. 1/4चा अर्थ काय आहे तुमचा 25% आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा संपलेला आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, थेरॉटिकल क्वेश्चन होता. आणि अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिस सेट 5.4 पण संपलेला आहे. तर याच्यानंतर आपण काय करूया, प्रॉब्लेम सेट तुमचा जो 5 आहे त्याच्यामधले जे काही एक्झाम्पल जे आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी विचारलेले आहेत एक्झाममध्ये, असे काही क्वेश्चन घेऊ आपण. याच्यावर 1 किंवा 2 लेक्चर घेऊया प्रॉब्लेम सेट 5वर. ठीक आहे, तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या हा आपला चॅप्टर संपलेला आहे असं म्हणू शकतो. फक्त प्रॉब्लेम सेटवरले मी 1-2 लेक्चर घेतो. ठीक आहे, तर हा तुम्हाला चांगलं व्यवस्थित समजलं असेल या लेक्चरमध्ये, काही शंका नसेल. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल काही समजण्यासाठी तर तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला काय कोणता क्वेश्चन समजला नाही, काय समजण्यासाठी अवघड गेलेला आहे. ठीक आहे, त्यावर आम्ही नक्कीच काय करू, सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. तुमच्या कमेंटनुसार आम्ही काय व्हिडिओ बनवण्याचा सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील, ठीक आहे, तर किमान तुमच्या एका मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी चॅनलला सांगा. थँक्यू.